दिल्लीमधल्या या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून माहिती घेतलेली आहे। नेमकं काय घडलं या संदर्भात त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सविस्तर आढावा घेतल्याची माहिती समोर येते। राजधानी दिल्ली या स्फोटाने हादरलेली आहे। 13 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। अनेक जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना आता रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात आलेला आहे। त्यांच्यावर उपचार देखील सुरू झालेत। मात्र हा स्फोट नेमका मौके पर मूवमेंट पर है और पुलिस स्टेशन लेवल तक सब जगह पर सघन चेकिंग करवाई जा रही है। यहाँ पर एयरपोर्ट, रेलवे स्टेशन, बस स्टैंड, वाइटल इंस्टॉलेशंस और जो सेंसिटिव रिलीजियस प्लेसेस हैं सभी के आसपास सघन चेकिंग का कार्यक्रम किया जा रहा है। कोई भी सस्पिशियस मूवमेंट किसी भी व्यक्ति का, किसी भी वाहन का होने पर उसको इंटरसेप्ट करने का हमने निर्देश दिया है और पूरी पुलिस फोर्स पर अलर्ट मोड पर है। और ये आतंक के विरुद्ध एक सुरक्षा की दृष्टि से एक हमारा ऑपरेशन है, जिसमें हम सभी अलर्ट मोड पर हैं और सुरक्षा के दृष्टिगत पूरा हमारा पुख्ता इंतजाम है। और यहाँ पर एंटी सबोर्टेज टीम है हमारी लगी हुई है चेकिंग के लिए। इसके अलावा BDDS टीम्स हैं हमारी जगह जगह पर लगी हुई हैं और पूरी तरह से आतंकवाद के विरुद्ध हमारा जो सुरक्षा का पूरा पुख्ता जो इंतजाम है उसके तहत इस अलर्ट को जारी किया गया है और सभी हमारी पुलिस की टीमें हैं जगह जगह पर चेकिंग के लिए तैनात हैं। तर आपण पाहतोय दिल्लीमधील एअरपोर्ट, रेल्वे स्थानक, बस स्टँडवरती पोलिसांच्या टीम या ठिकाणी आता कसून तपासणी करतायत असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जाते। हाय अलर्ट दिल्लीमध्ये खरं तर जारी करण्यात आलेला आहे। या पद्धतीची घटना पुन्हा एकदा घडू नये त्यासाठी आता खबरदारी घेतली जाते। दिल्लीमधल्या या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून या संदर्भात माहिती घेतलेली आहे। नेमकं काय घडलं या संदर्भात सविस्तर आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याची देखील माहिती समोर येते। मात्र लोकांमध्ये तीव्र आक्रोश असल्याचं आपण पाहतोय। या स्फोटात ज्वलनशील केमिकलचा वापर करण्यात आलेला आहे अशी देखील माहिती आता समोर येते। दिल्लीमधल्या या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झालाय। या स्फोटानंतर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी आता चेकिंग केली जाते, कसून तपासणी केली जाते असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे ही दृश्य महत्त्वाची आपण पाहतोय। या संपूर्ण परिसरामध्ये गाड्यांना आग लागलेली आहे। गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालाय। तर हा स्फोट किती भीषण होता त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बांधता येऊ शकतो, कल्पना करता येऊ शकते। तिथं उपस्थित असलेल्या परिसरातल्या अनेक गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालेला आहे। त्या गाड्यांचा चक्काचूर झालेला आहे। जवळपास 1.5 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे आवाज ऐकू गेले होते असं अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हा स्फोट किती भीषण होता त्याचा अंदाज आपल्याला येतोय। सध्या NIA असेल, स्पेशल टीम असतील, पोलिसांच्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं या संपूर्ण परिसर आता सील करण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे लोकांमध्ये, स्थानिकांमध्ये मात्र आता प्रचंड आक्रोश असल्याचं चित्र आपण पाहतोय। दिल्लीसारख्या परिसरामध्ये, राजधानी दिल्लीसारख्या या शहरामध्ये, लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये भीषण स्फोट होतो। त्यामुळे आता सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात देखील खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। स्थानिक नागरिकांचा देखील आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम या परिसरात दाखल झालेल्या आहेत। हा संपूर्ण परिसर आता सील करण्यात आलेला आहे आणि या स्फोटामागे नेमकं काय होतं अद्यापही अधिकृतरित्या हे समोर आलेलं नाहीये।